भारत बास्केटबॉल त्याच्यावरून एकाला नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी भारत बास्केटबॉल 1996चे बॅचचा डेप्टी कलेक्टर आहे आणि मी साधारणतः अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये 2003 ते 2008 मध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे जिल्हा जे पालघरला होतो, नाशिकला होतो, मंत्रालयात सुद्धा खाजगी सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर प्रोजेक्टवर SRHI किंवा निर्माण विभागामध्ये म्हाडामध्ये 4 वर्ष काम केलं. SRA मध्ये 4 वर्ष इथून गेल्यानंतर काम केलेलं आहे. त्यानंतर MSRDC मध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये पण सर्वे आणि लँड एक्विजिशन कमर्शियल ब्रँचचं मी हेड होतो महाराष्ट्राचा. नागपूर, मुंबई असेल, नांदेड, जालना असेल, पुणे रिंग रोड आहे, कोस्टल रोड आहे, वसई विरार आहे. त्यानंतर आपला शक्तीपीठ आहे, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, त्याचं सर्वेक्षणाचं काम माझ्या हातावर झालेलं होतं आणि बऱ्यापैकी तिथं म्हणजे काम करायला चांगलं मिळालं प्रोजेक्टवर. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेला म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले 2 वर्ष जवळपास. त्यानंतर मागील 1 वर्षापासून मनरेगा आयुक्त म्हणून नागपूरला काम केलेलं होतं आणि आता या ठिकाणी पोस्टिंग झालेली आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काम करत असताना आता अशोकराव आहेत, बरीच मंडळी माझी ओळखीची आहेत. भूसंपादनमध्ये मी EGS ला होतो, पण भूसंपादनाचं मेजर मला कॉन्ट्रीब्युशन मिळालं भूसंपादनाचं काम करण्यासाठी. पॅरेजेस होते आपले 60-61 त्याला होते. EGS मधून बरंच रखडलेला प्रकल्प होता त्यावेळेला. लातूर कुंडवाडी खडीकरणाचं जे काम होतं ते आपण EGS मध्ये कम्प्लीट करून घेतलं. त्यामुळं तुम्हाला माहीत आहे ते होत नव्हतं, पण ते आपण ते विशेष बाब म्हणून वेगळ्या मार्गाने ते कम्प्लीट करून घेतलं आणि मग तो एक्झिक्यूट झालेला आहे. तर म्हणजे असं बऱ्यापैकी लातूर जिल्ह्याचं मला 3-4 चार्ज होते. निलंगा SDO माझ्याच काळामध्ये निर्माण केलं मी सब डिव्हिजन करून आणि 1.5 वर्ष जवळपास माझ्याकडे चार्ज होता तिथला. म्हणजे 4 चार्ज सांभाळण्याची मला एक म्हणजे मिळाली. आणि भूसंपादनामध्ये आणि रोजगार हमीमध्ये बऱ्यापैकी काम करता आलं. त्यावेळेला आपण 8,000 शेततळी केली होती. लवेकर साहेब होते सगळे असे 280,000 तलाव रोजगार हमी आणि भूसंपादन असं केलं होतं. 60-61 तलाव म्हणजे मेजर कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्या काळामध्ये मिळालेलं आहे. आता बऱ्यापैकी म्हणजे गावोगावामध्ये 5 वर्ष राहिल्यामुळं कनेक्ट आहे आणि तो कनेक्ट कायम राहणार आहे. आपण जनतेसाठी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला काही विचारायचं असलं तर विचारू शकतो. धन्यवाद. 2013ची बॅच मिळाली मला. आता 3 वर्षापासून जॉईन झालो. काय जिल्ह्यामध्ये आल्यानंतर काय करायचं ठरवलं, असं काय आता 18 वर्षाचा काळ गेलेला आहे बराचसा. तरी पण आपण प्लांटेशन आहे, जलसंधारणाची ॲक्टिव्हिटी असेल. आता मनरेगामध्ये बऱ्यापैकी बघितलं सध्या. आता ह्यावेळी सुद्धा मी 91 कोटी दिले. मागच्या वेळेला 38 कोटी दिले. मागच्या लॉटमध्ये जवळपास 130 कोटीच्या वर मी मागच्या 1 वर्षामध्ये लातूर जिल्ह्याला दिले. आणि राज्यामध्ये सुद्धा जवळपास 3,000 कोटी मटेरियलचे आणि बाकीचे असे करून 9,000 कोटीच्या आसपास आपण निधी आणला. तो मागच्या वर्षी 4,000-4,500 कोटी होता, म्हणजे डबल आपण केला. तसं आता जलसंधारणाला बराच स्कोप आहे. त्यावेळेला तो माझा जर आवडीचा विषय आहे, तर त्यामुळं तिकडं जर बोललं आणि आपल्याला गरज आहे. लातूर जिल्ह्याला मला वाटतं 1% पण म्हणजे वनीकरण नाही आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस क्राईममध्ये तुमचं स्वागत आहे सर. पण आता तुम्ही नवीन आहेत, आता तुम्ही अजून काही काम चालू केलेलं नाही, पण लातूरसाठी काय नवीन कल्पना आहे का? नाही, आता कसं आहे, आज जॉईन झालो मी, तर आता आपले काही इनपुट घेऊ आणि त्यानंतर आपण नियोजन करू काय करायचं. उपक्रम आहेत का जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी?
ते आपण काही सजेस्ट करा. आता बघू ना आपण, तुम्हाला काय वाटेल ते. आता जेव्हा आपण काम करू त्यावेळेला ह्या गोष्टी नवनवीन येतील. काम करण्याची पद्धत, अनेक पद्धती आहे. व्हॉट्सअपवर आहे का, प्रत्यक्षात आहे का, जाऊन काम करायचं आहे, फील्डवर करायचं आहे. तर मार्ग काढू आपण आणि जसं वस्तुस्थिती दिसेल त्यानुसार काम करू. लातूर जिल्हा पूर परिस्थितीसाठी समोर सामोरं जात आहे. नोंदणीकरणासाठी नदी जोड नदी जोडचं मला वाटतं ह्या जिल्ह्यासाठी आहे की नाही माहिती नाही. प्रकल्प कारण विदर्भामध्ये वगैरे आहे, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा वगैरे नदी जोड. नदी रुंदीकरणासाठी नदी रुंदीकरणासाठी खोलीकरणाचं मला वाटतं जलसंधारण विभागाची स्कीम आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करू. कालच थोडंसं माझ्या डोक्यात होतं ते. काही ठिकाणी जिथं खोली केलेली आहे तिथं जमीन खरडलेली नाहीये. बरोबर आहे. आणि FRGS मध्ये आम्ही आता खरडलेल्या जमिनीला राज्य रोजगार हमीतून काही पैसे देण्याचं 5 लाखापर्यंत FRGS देण्याचा निर्णय पण राज्य शासनाने घेतलेला होता. म्हणजे गाळ मुक्त म्हणजे हे समजा तलाव आणि गाळयुक्त जमिनी असे जो होता त्यामध्ये 5 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये सुद्धा 2 हेक्टरपर्यंत केलेला आहे. आणि आपला तो मुद्दा खूप चांगला आहे. जलसंधारण विभागामध्ये ह्या स्कीम आहेत, नाले किंवा नदी खोलीकरण करण्याच्या. काही NGO पण आहेत, आपल्याला पण माहीत आहे. आपलं सहकार्य चांगलं लाभलं तर आपण त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करू. जिल्ह्यात अनेक नाव जयराम जिके असं काय तर हा, ते नाव बदललंय की आणखी यात ते स्कीम बदलल्या? त्याच्यामध्ये कसं आहे, जयरामजी असं नाही आहे ते, म्हणजे नाव वेगळं आहे ते. त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यात बरेचसे बदल केलेले आहेत. पहिलं जसं रोजगार हमी पूर्वीची होती, आता मी पण होतो रोजगार हमीला, त्यामध्ये कुशल हा घटक नव्हता. मटेरियल ज्याला म्हणतो आपण कामामध्ये, तो आता 40% केला गेला. म्हणजे आणि त्याचं जिल्हा युनिट आहे, जिल्ह्यात युनिट. कारण एखादं काम करायचं असेल, रस्ता करायचा असेल तर कुशल मटेरियलचा जास्त भाव आहे, पण म्हणजे प्रमाण राहणार आहे. पण एखादं फळबाग असेल तर 95% पिशव्या वगैरे सोडल्या तर ते मजुराचं काम आहे. तसं आता याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे, काम निहाय न करता गाव युनिट पकडून तिथं कुशल काम अकुशल काम झालेल्याच्या 40% सरळ तुम्ही मग तिथं शाळा बांधू शकता, ग्रामविकास भवन बांधू शकता, बचत गटाचं भवन बांधू शकता. 4 विभागामध्ये त्याची म्हणजे डिवाइड केलेलं आहे. तुमचं मजुरीचं आहे, म्हणजे जलसंधारण ऍक्टिव्हिटी आहे, कनेक्टिव्हिटी आहे, लाईव्हलीहूड आहे, आणि 4था आहे तो डिझास्टर प्रोन एरियासाठी. हे पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हतं. जसं रोजगार हमीचा 1977चा कायदा होता, त्यामध्ये केवळ मजुरांना काम द्यायचं होतं. त्यानंतर 2005ला 200 जिल्ह्यामध्ये देशाच्या म्हणजे मनरेगा अधिनियमाची तरतूद लागू केली. 2008 मध्ये देशभर लागू केली. तर त्यामध्ये 40% पोर्शन अलाउड केलं होतं. आता यामध्ये क्लिअर कट केलेलं की 4 पिलर ठेवलेले आहेत आणि त्यानुसार नॉर्मेटिव्ह अलोकेशन करणार आहेत. म्हणजे तुम्ही जलसंधारणाची कामं कंपल्सरी केलेली आहे. आता म्हणजे कदाचित पुढच्या महिन्यात लागू होईल. रूल्स बनवणं चालू आहे केंद्राचं. त्यामध्ये मग करत असताना ते जलसंधारणाचा पहिला जो काही थिमॅटिक आहे, पिलर आहे, त्याला किती पैसे किती निधी ठेवायचा. दुसऱ्या कनेक्टिव्हिटी जे रोड्स किंवा आहे त्यासाठी किती ठेवायचा टार्गेट असते. तिसरा आहे लाईव्हलीहूड, म्हणजे बचत गट असेल किंवा आपले बचत भवन असतील त्यासाठीच्या अनुषंगिक जे काही जनतेच्या मार्केट कमिट्या असतील, छोट्या असतील, किंवा आपण आता ओटे बांधतो भाजीपाला विकायसाठी तसे असतील, ते पण याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. 4था जो पिलर आहे त्यामध्ये डिझास्टर प्रोन. आता आपल्याकडं काही गावाला आता ह्या भागाचा विचार केला, जसं आता तुम्ही खरडलं म्हटलं एखादं जमीन वाहून जाते, कॉर्नर आहे नाल्याचा, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्शन वाल आता बांधता येईल. कोकणामध्ये गेलं तर रस्ते खचतात, तर तिथं सुद्धा प्रोटेक्शन वाल बांधण्याची तरतूद पूर्वी नव्हती, ती मनरेगामधून केलेली आहे. जलजीवन मिशन सारख्या योजना आहेत, त्या योजना आता आपण घेतल्या, पण यापुढे पूर्ण दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला 15 युक्ताशिवाय दुसरा पैसा नाही, तो खूप कमी येतो. तर त्यासाठी त्याच्यानंतर स्वच्छ भारतच्या मिशनमध्ये काम करण्यासाठी जी काही ऍक्टिव्हिटी लागणार आहेत ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतला, त्या सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि हे करत असताना DDCचा फंड असेल किंवा तुमचं लोकसहभाग असेल किंवा अन्य योजनाचे फंड, आपण आता साधारणतः जर विचार केला अशोकराव, तर एखादं शेततळ बांधल्यानंतर त्या शेततळ्यावर सीट टाकण्याचं, शेततळ बांधावं MRGS मध्ये, म्हणजे BBG मध्ये, त्याच्यावर सीट कृषी विभागाच्या याच्यातून टाकावी. आणि मत्स्यबीज जे आहे ते मत्स्यबीज
त्या फिशरीकडून घ्यावं आणि मार्केटला विकण्यासाठी बचत गटाला त्याला टाईप करावं, अशा प्रकारचे थोडक्यात चेन जी आहे ती चेन एस्टॅब्लिश करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे UPG रामजीमध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे विकसित भारत, त्याच्यामध्ये याच्या जे गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण असं नाव आहे, ते रामजी नाव नाही आहे, त्याच्यामध्ये नाव तसं आहे. त्याच्यामुळे ते VPG REM राम असं जे दिले ना तर तसं आहे ते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये व्यापक स्वरूपाचं हे केलेलं आहे. म्हणजे हा थोडासा ट्रान्झिट फेज आपला जो आहे तो रोजगार आम्ही 77+8 आणि त्यानंतर हा जो 21 डिसेंबर 2025ला जो केलेला आहे त्याच्यामध्ये खूप असा म्हणजे व्यापक स्वरूपाचा उद्देश ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती काम आपल्याला नक्कीच उपयोग होणार. सर, जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षाचा जर काळ बघितला तर प्रशासकीय यंत्रणा फार मरगळलेली अवस्थेमध्ये होती. आपण आलात, पदभार स्वीकारलात, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अलर्ट केलात का? आणि आपण स्वतः ग्राउंड लेवलवरती जाऊन ते सगळं काम पाहणार का? नुसतं व्हॉट्सअप फेसबुक किंवा नुसत्या फोटो पर्यंत आपलं असं काय राहणार नाही? त्या मागच्याबद्दल मी काही सांगत नाही, पण माझे जर अनुभव असतील अशोकराव की बाकी जुनी मंडळी आहे, मी गावात काम करणार आहे, खेड्यात जाऊन काम करणारा माणूस आहे ग्राउंडवर. शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आपण इथे करू शकतो. शिरपूर पॅटर्न जल तुम्ही जे खोलीकरण बोललात ना त्याच्याबद्दल माहिती घेतो, करू ना आपण. खूप चांगलं काम आहे नाही करू, मला तुला अपडेट द्या, आपण करू त्यामध्ये. येस सर. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये अनुष्का पाटोळे नावाचे एक मुलींना सर नवोदय विद्यालयामध्ये त्या संदर्भात आपण मी माहिती घेतो. आता मी कालच सुरू झालो, काल दिवसभर मीटिंग झाली विजिटरमध्ये, माहिती घेतो आणि त्यामध्ये विचार. जलसंधारणाच्या बाबतीमध्ये जे आपण नदीचं रुंदीकरण खोलीकरण केलं त्याच्या बाजूला मातीची धूप होऊ नये, माती पुन्हा त्यात जाऊ नये याच्यासाठी वनीकरण करण्याचा एक प्रयोग चालू झाला होता. काही ठिकाणी केलं, मग बांबू लागवड केली, काही ठिकाणी ते सगळं बंद झालं, काही त्याचं झालं. तो एक विषय म्हणजे या उन्हाळ्यात करता येतं. दुसरं म्हणजे एक आपल्या इथं 4-6 महिन्यापूर्वी एक कार्यशाळा झाली, त्यात अमृत योजना लातूर जिल्ह्याची वेगळी होती. रूप वॉटर हार्वेस्टिंगचा एक मोठा ड्राईव्ह घ्यावा की त्याच्याबद्दल एक विषय आपल्याला आठवण करून द्यायचे आहे की रूप वॉटर हार्वेस्टिंग आपण सगळ्यांनी सगळ्या शासकीय इमारती असतील, खाजगी इमारती असतील, स्थापित पाण्याची नियोजन ठरलं होतं, ते झालंय. तिसरा एक विषय की गेल्या महिन्यात झालेला आहे की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अधिकृत तापमान केंद्र नाही. ज्यात आज किती तापमान आहे हे नाही. तर मग त्यावेळेला डिस्ट्रिक्टच्या बैठकीला सांगितलं की आपण ते जमलं तर ह्याच्या तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ह्याच्यातनं सुद्धा ते करू. 4-5 लाखाचा किती खर्च आहे, अधिकृत आपल्याकडे नाही. आज तापमान काय हे सांगता येत नाही. गुगलवर किंवा तुम्ही जी एक संस्था मान्य केली त्याच्यावर, पण नेमकं आपल्यात ते तापमान केंद्र नाही. ते करण्याच्या त्या 3 गोष्टी. त्याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला हे सांगायचं होतं, कारण आता सध्याला जो पैसा आहे तो आपल्याला मनरेगामध्ये सगळ्यात जास्त. यावर्षी आपल्याला 8,500 कोटी रुपये मनरेगामधून दिले. मी मागच्या वर्षी 4,000-4,500 होते. तर यावर्षी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, प्लांटेशनचा जो आपण म्हणतोय ना, हो, तर 50 लाखापर्यंत कम्युनिटी फॉरेस्टवर 50 लाख रुपयाचे 1 युनिट असे आपण N नंबर ऑफ युनिट घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये सगळे मजुरीचंच आहे पोर्शन. आता सकाळीच बैठक घेतली, SAO होते, फॉरेस्टचे DCF होते सगळे. तर त्याच्यामध्ये माझा एक कन्सेप्ट असा होता, ज्या ठिकाणी आपण लावू शकतो प्लांट लावण्यापेक्षा जगवणं त्याला फार महत्वाचं आहे. लावायला काही फरक पडत नाही. तर यामध्ये बचत गटाला टाईप करता येईल का? बचत गटाच्या महिला जर आपण घेतले, आता आम्ही बांबू लागवडीचं आपण जे म्हटलं तसं तिकडे मानगा नावाची जात आहे कोकणामध्ये. मानगाला खूप मागणी आहे तिकडे आणि ते बुरड समाजाचे लोक बऱ्यापैकी ते टोपले आणि ते वस्तू तयार करून विकतात आणि त्याला डिमांड आहे. तर तिथं आम्ही बचत गटाला टाईप करून नर्सरी तयार केली होती आणि प्लांटेशन सुद्धा बचत गटामार्फत आम्ही केलेलो. म्हणजे त्या महिला जर घेतल्या आपण, त्यांना 312, 315 काय रोजी मिळेल आणि आपलं सुद्धा काम होईल. असं सकाळीच बैठक घेतली होती, DRD होते, CO होते. तर आता तो एक कारण वेळ कमी आहे आपला, त्याच्यानंतर SAOच्या मार्फत
साधारण त्यांचं 800 हेक्टरचं प्लॅन करता येते म्हणजे याचं फळबागाचं आमच्याकडून, आणि भाऊसाहेब कुलकरमधून एक 800 हेक्टर असं 1600 हेक्टरचं प्लॅन आजच चर्चा केली त्याच्यावर. पण हे लवकर करावं लागेल तरच ते होईल, नाही तर पावसाळा येईल. तर प्रयत्न आपण नक्कीच करू यासाठी. सर तुम्ही नवीन आलात, प्लांटेशन करायला जागा वगैरे नाही, जागा तर सरकारीच राहील ना. आपल्याला बघा वैयक्तिकसाठी 5 लाखापर्यंतची मर्यादा आहे आणि याला 50 लाखापर्यंत आपण ग्रामपंचायत असेल, सरकारी जमीन असेल तर आपण 50 लाख. जिल्हाधिकारी यामध्ये 2 वर्षाखाली 22,80,00,000चा घोटाळा झाला होता. त्यानंतर त्याच्या गुन्हा दाखल झाला होता एमआयडीसी पोलीस लातूर येथे. त्यानंतर काय कारवाई झाली, तहसीलदार कुठे गायब झाले, त्याची काय चौकशी त्या बाहेर आलीच नाही. माहिती घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 75 फुटाचा पुतळा व्हायला लागलेला आहे. ते खरोखरच किती फुटाचा आहे आणि खरोखरच तो होणार आहे का, ते बजेट आलेलं आहे का नाही? कारण प्रशासनाला, महानगरपालिकेच्या प्रशासनाला ज्यावेळेस आम्ही विचारणा केली त्यावेळेस म्हणजे 60 फुटाचा हे आहे पुतळा आणि 15 फुटाचा तो खालचा स्ट्रक्चर आहे. नेमका काय सत्यता काय आहे? कारण महानगरपालिकाकडे शिल्पकार कोण आहे ते सुद्धा महानगरपालिका सांगायला सक्षम नाहीये किंवा सांगत नाहीत. कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले ते पण सांगत नाही. सगळं गुलदस्त्यातच आहे, संभ्रम अवस्थेत आहे पूर्ण. ठीक आहे, माहिती घेऊ आपण, सांगू आपण माहिती घेऊ. सर, गडाविषयी काही योजनांचं प्लॅनिंग आहे? आता मला नाही माहिती. सर हे म्हणजे पत्रकार परिषद आमची तुमची ओळख करण्यासाठी आहे फक्त. मग आता ओळख करू. ओळख प्रश्न विचारले कारण आता तुम्ही नवीन आला त्याच्यामुळे मी म्हणलं पाहिजे प्रत्येकाने ओळख करून द्या. त्या प्रश्नावर बोलू. SIR संदर्भामध्ये काही अपडेट दोन्ही अगोदर ओळख झाली, अगोदर प्रश्न झाले, तुमच्या मनातले मन मोकळं होईल. बरोबर. त्यानंतर बोलू आपण. काय आपल्याला असं एक राबवता येईल की आता एक 5 दिवसाचा आठवडा झालेला आहे. 9:40ला कर्मचाऱ्यांनी ऑफिसला यायला पाहिजे, 6:15ला जायला पाहिजे. तर तुमच्या ऑफिससह हे तुम्ही बंधनकारक करणार आहेत का या वेळा ऑफिस? बंधनकारकच आहे. नाही पण पाळलं जात नाही. तुम्ही असे काही व्हिजिट करणार आहेत का, पुन्हा काय करणार? तुमच्याच कार्यालयातले बहुतांश अधिकारी हे 11, 11:30, 11:15 असं येतात. तर हे आपल्यासाठीच नाही तर पूर्ण प्रशासन नक्की करू आपण ते तर करायला. अजून त्याला लागूनच सर आपण ग्रामीण टच आहेत म्हणलात आपल्या म्हणजे कामामध्ये, कार्यामध्ये. लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं महसूल मंडळामध्ये जे तलाठी असतात, ग्रामसेवक असतात, सर्रास ते तलाठी असतील ते शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे कार्यालय थाटून उभा टाकलेले आहेत, म्हणजे बसलेले आहेत. शेतकऱ्यांची एवढी हेळसांड होते त्या ठिकाणी की तिथून यायचं गावातून तिकीट काढून, मग तिथलं शटर बंद असायचं, प्रायव्हेट ठिकाणी असतं त्यांचं. मग साहेब ह्या दौऱ्यावरती गेले, त्या दौऱ्यावरती गेले. असं काय आपण तलाठ्यांना किंवा तहसीलदारांना काय आपण देणार सूचना? त्यांना हेडक्वार्टरच आहे ते करू आपण. किंवा दिवसभर तरी तिथे जिल्ह्याभरात सगळीकडे तेच आहे. ठेवायला पाहिजे. कारण आता काय झालं, स्कीम सगळे ऑनलाईन झाले, सातबारा ऑनलाईन झालेली आहे आणि बाकी बरेचसे कामं, सर्वे बाकीचे कामं चालू राहतात. तरी पण आपण तुमचा मुद्दा घेऊन आपण त्या ठिकाणी त्याने दिवस डेसिग्नेट करू आणि त्याला थांबायला सांगू. त्याला असं जे सरांना प्रश्न आहे सर, महिन्याच्या प्रत्येक सोमवारी, पहिल्या सोमवारी या ठिकाणी लोकशाही दिन साजरा होतो. जे मागील जे अधिकारी होते ते उपस्थित नव्हते, म्हणजे त्यांचे दूत यायचे आणि नागरिकांचे, गोरगरिबाचे, दीनदुबळ्याचे एवढे प्रश्न गंभीर आहेत सर, आता पुढे तुमच्या लक्षात येईल, पण त्यांचं काय उत्तर सापडत नाही. तर कृपया या विषयाकडे लोकशाही दिनानिमित्त महिन्याच्या प्रत्येक सोमवारी थोडा तुम्ही मी स्वतः Thank you, sir. तुम्हाला आम्ही देतो. म्हणजे नागरिकांना असं व्हायचं सर, त्यांनी अर्ज दाखल करायचं एखाद्या कुरिअर सेवेमध्ये आपण अर्ज दाखल करतो, बरोबर आहे. तसं होऊ नये. साहेब सगळ्यांची एकदा ओळख करून घ्यायला. एकदा ओळख करून घ्यायला. लातूरकरांनी रेल्वेनं पाणी पिलेलं आहे. आपण उन्हाळ्याला सामोरं जात आहे. पाणी टंचाई आणि जलव्यवस्थापनाबद्दल आपण काय विचार केलाय का? नाही, बघू आता ते काल वाचली बातमी तुमची. सर एक प्रश्न असा होता की सर प्रशासकीय यंत्रणा आपण जे म्हणताय की ऑलरेडी शासन निर्णय 9:45 ते 6:15 सरांनी आता म्हटल्याप्रमाणे हे टायमिंगच आहे आणि आपल्या कुठल्याच लातूर जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम कार्यालयामध्ये बायोमेट्रिक नाही आहे. बायोमेट्रिकचा शासन निर्णय आहे. कोरोनामध्ये त्यांना थोडासा अवधी दिला गेला होता, पण नंतर बायोमेट्रिक बसवण्यात आलं. पण कर्मचारी कुठलेच म्हणजे ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांनी आपली जशी नाळ असते, कर्मचारी जर वेळेत उपस्थित आले तर नागरिकांचे प्रश्न लवकर सुटतील.
आणि आपण सगळ्यात महत्वाचे ई ऑफिसेस सुरू केले. ई ऑफिसेस फक्त कॉम्प्युटरवर जातात, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ती ई ऑफिसेसमध्ये कुठल्याच फाईल क्लोज होत नाहीत. म्हणजे मॅक्झिमम हे जे कर्मचारी आणि मुख्यालयाचं घरभाडं आपण देतो, पण आता जर तुम्ही दौरा केला तर कुठलाच कर्मचारी तुम्हाला मुख्यालय दिसणार नाही. ग्रामसेवक, तलाठी किंवा इतर तर जे आमच्या म्हणजे आमच्या गरजेचे असतात, हा कुठलाच कर्मचारी दिसत नाही सर. यावर जर आपण काम केलं तर नागरिकांची खूप मोठी म्हणजे सोय होणार आहे त्यामध्ये. सर त्याला जोडूनच आहे रोजगार सेवकाचा विषय आहे आपल्याला. ठीक आहे, आता प्रश्न